नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब जरूर करा। तर सर्वात पहिले आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचा फ्रंट पार्ट बघणार आहोत आणि त्यानंतर बॅकचं कशा प्रकारे कटिंग करायचं ते सुद्धा सविस्तर आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर व्हिडिओ मध्ये तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर सर्वात पहिले जी आहे ती मी 2 इंच पेपरची जी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर फोल्ड केल्याच्या नंतर तिथे आपल्याला जी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण जे मापे आहे ती लावायची आहे। तर सर्वात पहिली जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तर त्याच्यावर आपल्याला लावायची आहे ब्लाउजची पूर्ण उंची। तर तुमच्या ब्लाउजची जे काही उंची येत असेल ते लावायची। तर इथे मला पूर्ण उंची जी आहे ती शिवून 14 इंच ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी इथे पूर्ण उंची जी आहे ती 15 इंच लावलेली आहे। म्हणजे शिवून आपली उंची ब्लाउजची 14 इंच आपल्याला तयार ठेवायची आहे। त्याचप्रमाणे इथे आता आपल्याला लावायचं असतं शोल्डर। तर शोल्डर तुमच्या ब्लाउजचं जेवढं येत असेल, तुमचं ब्लाउजनुसार शोल्डर येते। तर तुमची छाती 32 आहे, 34 आहे, 38 आहे, त्याच्यानुसार इथे शोल्डर टाकायचं असतं। तर छाती जी आहे ती इथे 37 इंच होती, तर त्याच्यासाठी मी इथे 5.5 इंच शोल्डर लावलेला आहे आणि त्यानंतर इथे जो मुंडा आहे तो लावलेला आहे 5.5 इंचाचा। तर छाती आणि छातीनुसार शोल्डर आणि मुंडा जो आहे तो आपल्याला इथे चेंज करावा लागतं। तर जेवढी तुमची छाती आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला शोल्डर आणि मुंडा घ्यायचा असतो। तर त्याचप्रमाणे इथे मी 5.5 इंचाचा मुंडा लावल्याच्या नंतर छातीचा चौथा भाग जो आहे तो लावून घेते। तर इथे छातीचा चौथा भाग जो आहे तो 9.25 इंच लावलेला आहे। तर बघू शकता इथे चौथा भाग लावल्याच्या नंतर आपल्याला बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावून घ्यायची असते। तर तुमची छाती जे काही असेल 34, 28 तर त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जी स्टिचिंग मार्जिन आहे ते इथे लावायची असते। तर बघू शकता इथे अशा प्रकारे जी आहे ते लाईन पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपले बेसिक मापे लागलेले आहे, पूर्ण उंची, शोल्डर आणि मुंडा आणि छातीचा चौथा भाग। त्यावर आता आपल्याला लावायचा आहे कमरेचा चौथा भाग। तर कमर जी आहे ते इथे 30 इंच होती, तर 30चा जो आहे तो चौथा भाग लावलेला आहे इथे मी 7.5 इंच। त्याचप्रमाणे आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचा आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे माप आहे ते लावलेले आहे खालच्या साईडनं आणि त्यानंतर जी स्टिचिंग मार्जिनची लाईन आहे ती आपल्याला स्केलच्या सहाय्याने अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघू शकता मंडळी इथे अशा प्रकारे आपले जे मापे आहे तर ते लागलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे मुंड्यामध्ये। तर जो मुंडा आहे तो आपला 1.5 इंच लावायचा आहे। म्हणजे इथे 2 मापे लागणार, एक बाहेरचा मुंडा आणि एक पाठीमागचा आणि एक समोरचा। तर अशा प्रकारे तर बघू शकता इथे त्यानंतर मुंड्याचा जो आकार आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला मुंड्याचा आकार अशा पद्धतीचा परफेक्ट येत नसेल तर तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा किंवा फ्रेंच कर्वचा वापर करा, म्हणजे आपला मुंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित लागेल। तर इथे अशा प्रकारे जो आहे तो बाहेरचा मुंड्याचा आकार हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे आणि हा जो खालची लाईन आहे ही आहे आपली समोरचा मुंड्याचा आकार। तर हे जे आकार आहे ते आपले अगदी परफेक्ट अशा पद्धतीने यायला पाहिजे। थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला येऊन जाणार। त्याचप्रमाणे आता आपल्याला लावायचं आहे समोरच्या गळ्याची उंची। तर समोरचा गळा जो आहे तो मी इथे लावलेला आहे 6.5 इंचाचा। तर तुम्हाला आणखी डीप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर खालच्या साईडने जी रुंदी आहे ती लावली आहे 2.25 ते किंवा 2.5 इंचाची सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। तर मी इथे 2.5 इंचाची लावलेली आहे आणि त्यानंतर कोपऱ्यामध्ये 1/2 इंचाची तिरपी लाईन आखून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। तुम्हाला जो काही गळ्याचा आकार द्यायचा असेल तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही इथे गळ्याचा आकार देऊ शकता। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली जी मापे आहे ती लागली आहे। त्यानंतर आपला जो ब्लाउज आहे प्रिन्सेस कट त्याच्या असल्यामुळे आपल्याला इथे टक्स उंची घ्यायची असते। तर बघू शकता इथे जी टक्स उंची आहे ती लावली आहे मी इथे 10 इंच। तर तुम्ही अंगावरून जर माप घेत असेल तर त्या मापानुसार सुद्धा इथे लावता येतं। तर टक्स उंची 10 इंच लावल्याच्या नंतर इथे जो आपण 10 इंचावर मार्क केलेला आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो द्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने। आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला जो टक्स आहे तो सुद्धा ड्रॉ करायचा आहे। तर जिथून आपला 6.5 इंचाचा गळा लावलेला आहे तर तिथपासून टेपनी आपल्याला खालच्या साईडने जी लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे।
तर हे आपल्याला फक्त प्रिन्सेस कट ब्लाऊज असलं समोरच्या हुकचं असल्यामुळे मी इथे समोरून अशा प्रकारे 2 इंचाचा एक्स्ट्राचा घेतलेला आहे। त्यानंतर जो आपला टक्स आहे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला, तर बघू शकता इथे हा जो आडवा अंतर आहे हा घेतलेला आहे मी 4.5 इंच छातीचा 10वा भाग। आणि त्यानंतर इथे आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंचाचा वर जे मार्क केलेला आहे, तर तिथे आपल्याला अशा प्रकारे तिरपी लाईन आखून जो टक्स आहे आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। म्हणजे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजला कटोरी सारखा छान असा फुगीरपणा येणार आणि त्यानंतर ब्लाऊज जे ते आपलं समोरून फिटिंगला छान बसणार याच्यासाठी। आणि कटोरी जी आहे ती प्रिन्सेस कटची समोरून चपटी होणार नाही याच्यासाठी आपला जो टक्स आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट आपल्याला लावायला पाहिजे। तर इथे 1.5 म्हणजे 3 इंचाचा जो टक्स आहे तो इथे मी लावलेला आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं जे समोरच्या भागाचं ड्राफ्टिंग आहे ते तुम्हाला मी अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे। आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तो अगदी सोपा आहे आणि कटोरीच्या ब्लाऊजपेक्षा शिवायला सुद्धा सोपा आहे आणि कटिंग करायला सुद्धा सोपा आहे आणि फिटिंगला सुद्धा छान बसतं। तर बघू शकता इथे अशा प्रकारे प्रिन्सेस कटच्या समोरच्या भागाचं जे पेपर कटिंग आहे ते अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर त्याला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर इथे आतमधल्या साईडचा सुद्धा आपल्याला मुंड्याचा आकार आहे तो कट केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला साईड पीस आणि कटोरी ती सुद्धा आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्ट जे आहे ते इथे कटिंग करून झालेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला पाठीमागचा जो आहे तो सुद्धा इथे पूर्ण उंची लावून घ्यायची। आपल्याला समोरच्या पार्टला जेवढी आपल्याला आपण उंची लावली होती तेवढीच जी पूर्ण उंची आपल्याला इथे लावायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंचाचं ॲड करायचं आहे। तर आता आपण इथे 15 इंच लावलेली आहे पूर्ण उंची आणि त्यानंतर 5.5 इंचाचं शोल्डर लावलेला आहे आणि 5.5 इंचाचा इथे मुंडा लावून घ्यायचा आहे। जे आपण फ्रंट पार्टला मापे टाकलेली आहे पूर्ण म्हणजे शोल्डर, मुंडा, छातीचा चौथा, कमरेचा चौथा, ती जी पूर्ण मापे आहे ती आपल्याला पाठीमागच्या भागाला त्याचप्रमाणे लावून घ्यायची आहे। तर इथे 5.5 इंचाचा जो आहे तो मुंडा लावलेला आहे। त्यानंतर छातीचा चौथा भाग 9.25 इंच आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। तर ही आपल्याला मापे जी आहे ती ही पूर्ण आपल्याला जशीच्या तशी पाठीमागच्या भागासाठी सुद्धा लावून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला कुठलेही चेंजेस करायचा नाही राहत। तर बघू शकता इथे 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेली आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आपल्याला कमरेचा चौथा लावायचा आहे आणि 1 इंच जे आहे ते आपल्याला बॅकच्या टक्ससाठी लावायचे असतात एक्स्ट्राचे आणि त्यानंतर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे बॅकच्या भागासाठी आपले जे बेसिक मापे आहे ती आपल्याला लागतच असतात, जे की नेहमी आपल्याला कटोरी ब्लाऊजसाठी सुद्धा लागतात, तेच आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी आपल्याला लागत असते। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपले मापे जे आहे ते टाकून झालेले आहे। त्यानंतर मुंड्यामध्ये आता आपल्याला एकच आकार लावायचा आहे म्हणजे पाठीमागचा। तर त्याच्यासाठी इथे 1.5 इंचावर लाईन जी आहे ते तिरप्यामध्ये ड्रॉ केलेली आहे आणि त्यानंतर मुंड्याचा आकार अशा प्रकारे आपल्याला गोल आकारात व्यवस्थित परफेक्ट द्यायचा, म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये झोल येणार नाही, घोड येणार नाही आणि आपला मुंडा जो आहे तो अगदी व्यवस्थित परफेक्ट अशा पद्धतीने ड्रॉ केला तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार थोडा व्यवस्थित परफेक्ट असा द्यायचा। त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे पाठीमागचा गळा आणि पाठीमागच्या साईडने आपण जे टक्स देतो खालच्या साईडने ते लावायचे आहे। तर बघू शकता इथे आता आपल्याला जो समोरच्या साईडने आपण 2.25 इंचाचा गळा लावलेला होता तोच गळा आपल्याला इथे लावायचा आहे 2.25 इंचाचा आणि पाठीमागचा जो गळा आहे तो लावलेला आहे उंचीला 8.5 इंच आणि शिवून जो गळा आहे तो आपल्याला 8 इंचाचा ठेवायचा आहे। म्हणून अर्धा इंच जो आहे तो आपला वरून शोल्डर मधून दबणार, तो शिवून आपला गळा जो 8 इंचाचा तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला त्या गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे
स्केलच्या साहाय्याने सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर कोपऱ्यामधून अशा प्रकारे तिरपी लाईन आखून आपल्याला गळ्याचा जो गोल आकार आहे तो द्यायचा। म्हणजे आपल्याला इथे जे काही डिझाईन तुम्हाला द्यायची असेल ते तुम्ही इथे देऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला लावायचे टक्स उंची। तर नेहमी आपल्याला टक्स उंची जी आहे ती शोल्डर मधून घ्यायची आणि टक्स जे आहे ते उंचीला 4 इंचाचा घ्यायचा आणि रुंदीला पाव इंचाचा घेतला तरी चालतो। तर बघू शकता इथे अशा प्रकारे टक्स सुद्धा आपल्याला पूर्ण लावून घ्यायचा। तर अशा प्रकारे जे आहे आपलं बॅकचं ड्रॉफ्टिंग ते सुद्धा मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे। मापे टाकून दाखवलेली आहे। शोल्डर किती घ्यायचा, मोंढा किती घ्यायचा, छातीचा चौथा भाग कशा प्रकारे घ्यायचा, कमरेचा चौथा भाग, गळा रुंदी किती घ्यायची, गळा उंची किती घ्यायची, हे जे मापे आहे तुम्हाला अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमचं जे काही ब्लाऊज असेल तर ह्याचप्रमाणे पूर्ण मापे टाकायची। तर आपलं ब्लाऊज जे आहे ते इथे पूर्ण कटिंग करून झालेलं आहे। पाठीमागचा भाग सुद्धा कटिंग करून दाखवलेला आहे आणि हा आहे समोरचा साइड पीस आणि कटोरी। तर बघू शकता इथे अगदी परफेक्ट आणि सविस्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।